आता होणारच आहे, सेवा होणारच आहे तशी काम. एक मिनिट महिला अध्यक्ष तुम्ही आहे ना असं पुढे इकडे इथे बसले बुकी घेऊन कुठलं बाबू काल इंदापूरमध्ये महाराष्ट्र शासनानं महसूल सप्ताहाचं आयोजन केलेलं होतं. त्या ठिकाणी आपल्या इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी असे एक वक्तव्य केले की त्यामुळे इंदापूर तालुक्यातील सर्व जनता संभ्रमात पडलेली आहे. कृषी मंत्र्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना की बाबा हो, ह्या इंदापूर तालुक्यातील जी जनतेची कामं आहे ती कामं तुम्ही करा, त्याच्या तक्रारी माझ्याकडे येऊ देऊ नका. पण असं न म्हणता इंदापूर तालुक्याचे आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री यांनी अधिकाऱ्यांदेखत असं वक्तव्य केलं की सरळ कामं कुणीही करतं, तर ती सरळ जी कामं ती तुम्ही वाकडी करा आणि जेणेकरून ती तालुक्यातील जनता माझ्याकडे आली पाहिजे आणि नंतर मी सांगितल्यानंतर ती तुम्ही कामं करा. हा त्या पाठीमागचा त्या वाक्याचा उद्देश आहे. म्हणजे प्रत्येक इंदापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेनं हे मंत्र्याच्या दारात गेलं पाहिजे आणि मंत्र्यांनी सांगितल्यानंतरच अधिकाऱ्यांनी काम करायचं. तशी परिस्थिती आज पाठीमागच्या 1 वर्षाच्या काळामध्ये, पाठीमागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. एक तर इंदापूर तालुक्यामध्ये 300 ते 400 पेक्षा जास्त रस्त्याच्या केसेस तहसीलदाराकडे पेंडिंग आहे. कुठलाही रस्त्याची केस मंत्र्यांनी सांगितल्याशिवाय तहसीलदार त्या केसला हात लावत नाही आणि ज्या वेळेस मंत्र्यांनी सांगितलं त्यानंतर त्याकडून लाखो रुपये हे इंदापूरचे तहसीलदार आज या रस्त्याच्या केसमध्ये हे सर्वसामान्य शेतकऱ्याकडून घेत आहे. अशी कितीतरी केसेस तहसीलदार पुढे पेंडिंग आहेत, पंचायत समितीमध्ये पेंडिंग आहेत, सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये पेंडिंग आहेत, लोकांच्या मोजणीच्या ऑफिसमध्ये पेंडिंग आहेत. म्हणजे अधिकाऱ्यांना एक आपण कृषी मंत्री झालं आणि कृषी मंत्री झाल्यानंतर पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना हे एक वाकडा संदेश देणं हे इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत आणि राज्याचे जे कृषी मंत्री आहेत त्यांना शोभणार नाही. आतापर्यंत 7 महिन्याचा काळ गेलेला आहे विधानसभा होऊन. 7 महिन्यामध्ये 2 कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागलेले आणि जर आताचे कृषी मंत्री ही त्यांचीच रिझर्व उडत असेल तर त्यांना सुद्धा भविष्य काळामध्ये हे कृषी खातं सांभाळता येत नाही. अशा हे महाराष्ट्रातील जनतेमध्ये संभ्रम तयार होईल आणि लवकरच ह्या महाराष्ट्रातील कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल. आणि कालचं जे वक्तव्य तर त्यांनी मनानेच आज उद्या राजीनामा द्यायला पाहिजे आणि महाराष्ट्रातील जनतेची, इंदापूर तालुक्यातील जनतेची माफी मागायला पाहिजे. आपण दुसरं बघतोय इंदापूर तालुक्यामध्ये गौण खनिज मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन चालू आहे. अधिकारी सगळे डोळे झाकून बसले, त्याच्यामध्ये कुठलाही अधिकारी आपापलं मिळालं की बस लक्ष घालत नाही. आणि असं असताना इंदापूर तालुक्याच्या लोकप्रतिनिधी अशी वाक्य बोलणं अतिशय दुर्भाग्याची गोष्ट आहे. काल इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती असतील त्याच्या वार्ड रचना जाहीर झाल्या. वार्ड रचनेमध्ये सुद्धा
चुकीची गावं इकडची तिकडं तिकडची तिकडं ह्या कृषी मंत्र्यांनी टाकलेत. काल त्यांच्या जी पोटात होतं ते होटात आलेले आणि त्यातून ते बोलले. आता तुम्ही सांगा, पहिलं रुई पळदेव जिल्हा परिषद गटाला जोडलेलं होतं, ते आता निमगावला आणि शेळगावला जोडलेले. प्रत्यक्ष ही ती मधला डोंगर जर बघितला तुम्ही, सगळ्याला याची कल्पना आहे. 25 किलोमीटरचा वळसा घालून निमगावला आणि शेळगावला त्या कोण लोक प्रतिनिधी होईल त्याच्याकडे ह्या रुईच्या लोकांना यावं लागेल. दुसरा जिल्हा परिषदचा गट आहे काठी लाखेवाडी. आता काठीच्या शेजारची तुम्ही जवळची सगळी लोक पत्रकार आहेत, तर काठीच्या शेजारी झगडेवाडी, पंधारवाडी, जाधववाडी ही गावं कुठे आहेत? काठीच्या शेजारी गाव आहे. तर ही लाखेवाडी गणामध्ये पंचायत समितीच्या गणामध्ये टाकली. म्हणजे मध्ये काठेवाडी सोडली, ती उचलून गावं लाखेवाडी मध्ये नेली. दुसरा तुम्ही बघचाल तर वडापुरी जिल्हा परिषद गट, तर कालचा नंबर 2 पासून चालू होतो आणि भांडगावला संपतो. तर ह्या गटामध्ये गोखळी आणि तरंगवाडी ही 2 गावं इंदापूर क्रॉस करून ह्या बाजूला येतात. ही गावं ह्या गटामध्ये टाकली, गोखळी आणि तरंगवाडी. म्हणजे झगडेवाडीच्या शेजारी गोखळी तरंगवाडी ती सगळ्यात तुम्हाला पत्रकारांना सुद्धा माहिती. मग ही गावं कुठल्या गटामध्ये पाहिजे? म्हणजे वाकडी कामं करायची, लोकांनी त्यांच्याकडे हेल्पट घातले पाहिजेत आणि तिथून मग लोकांना म्हणायचं हा तुमच्या सोयीसाठी मी करतो. म्हणजे ही जी ह्या मंत्र्याची गेल्या 5-10 वर्षापासून पॉलिसी ती काल त्यांच्या तोंडामध्ये आली. त्यांनीच सांगितलं की मी भावनगर कारखान्यात संचालक होतो, मग जर मी सरळ कामं केली असतात लोक माझ्याकडे आली असते का? म्हणून लोकांची जी सरळ कामं होणारी त्या अधिकाऱ्यांना त्यांनी काल दम देऊन सांगितले की सरळ कामं तुम्ही करायची नाहीत कुठलीही. आणि हे अधिकारी तर पहिल्यापासून जे आपण बघतो हे शासन निर्डावलेलं शासन आहे आणि अधिकारी बिनधास्त झालेले. जर त्यांच्या पाठीमागं मंत्र्याचाच हात असेल तर अधिकाऱ्यांनी जनतेची कामं कशासाठी करायची? आणि हे अधिकारी कुठलंही जनतेचं काम इंदापूर तालुक्यामध्ये करत नाही. सर्वसामान्य जनतेची आज पिळवणूक चाललेली आहे. आणि माझं एक म्हणणं आहे की काल इंदापूर तालुक्यातील जनतेला तोच संदेश महाराष्ट्रातील जनतेला त्या इंदापूर तालुक्यातील आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेला आहे. तर त्यांनी त्वरित आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि नवीन कृषी मंत्री जो महाराष्ट्राचं हित पाहिजे त्या अशा एखाद्या संधी उपलब्ध करून द्यावी. माझे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांना विनंती की हे महाराष्ट्रामध्ये आपण पाहताय गेल्या 6 महिन्यामध्ये 2 कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागले आणि कितीतरी शेतकऱ्याचा प्रश्न आज ह्या महाराष्ट्रापुढे पडलेला आहे. तर एक चांगला सक्षम आणि अभ्यासू असा कृषी मंत्री या महाराष्ट्राला त्यांनी द्यावा. आणि महाराष्ट्रातील जी जनता आहे आज कर्जमाफीसाठी मोठी सरकारकडे आस डोळ लावून बसलेली, अशा ह्या महाराष्ट्रातील जनतेला लवकरात लवकर न्याय द्यावा. या अगोदरही कृषी मंत्री जी कोकाटे त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं, त्यांना राजीनामा तात्काळ द्यावा लागला किंवा त्यांचं तो मंत्रिपद काढून घेतलं गेलं. भविष्यात तसं काय होईल का काल वक्तव्यावर? कालचं जे वाक्य हे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या विरोधात आहे आणि प्रामुख्याने तरी इंदापूर तालुक्यातील हे जनतेच्या मोठ्या विरोधात आहे. आज इंदापूर तालुक्यातील जनतेची जी पिळवणूक चाललेली ती आपण सर्वजण पाहताय. आणि रस्त्याच्या किती केसेस पेंडिंग आहे. आज रस्त्याच्या बाबतीमध्ये जर एक रस्ता जर पेंडिंग असतात शेतकऱ्याचे किती हाल त्या गावामध्ये होत असतात हे आपल्या सर्वांना पत्रकार बंधूंना माहिती. तर आपण सुद्धा या रस्त्याच्या कामाच्या बाबतीमध्ये की आपण पत्रकारांनी सुद्धा हा आवाज उठवावा आणि या पंचायत समितीमध्ये सुद्धा विहिरीचा प्रश्न असेल. काय चाललंय? पैसे घेतल्याशिवाय कुठलंही काम या पंचायत समितीमध्ये सुद्धा होत नाही. तर आपण सुद्धा सर्व पत्रकारांनी
याचा पाठपुरावा करावा अशी मी आपल्या सर्व पत्रकारांना विनंती करतो. आणि आता जे तुम्ही सांगितलं ह्याच्यामध्ये की निश्चित हे आज सगळ्या चॅनलला ह्या बातम्या चालल्या आहेत. आज दिवसभर आपण पाहतोय सगळ्या चॅनलला बातम्या आहेत. तर आदरणीय दादांनी हे जे नवीन कृषी मंत्री झाले त्यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्यावा अशी माझी विनंती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा काही वेळापूर्वी की काही तासापूर्वी म्हणाले की शासनाचं काही काम करत असताना किंवा सरकार चालवत असताना असे हक्क शासनाकडे किंवा प्रशासनाकडे असतात ते वापरून कामं करावे लागतात. त्यामुळं दत्तात्रय भरणे किंवा दत्तामामा काय बोलले ते चुकीचं बोलले. त्यांनी पाठिंबा या वक्तव्याला तुम्ही त्याच्याकडे कसं बघताय? आता तुम्ही पाहता ह्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी मंत्री बेडवर ठेवून शिगार डोळ्यात बसला आपण मंत्री पाहिलाय. दुसरा मंत्री त्याचा लेडीज बार आहे तिथं 22/12 तिथं पोलिसांनी गुन्हा दाखल केले. ते राज्याचे गृहराज्यमंत्री त्यांच्याच बारवर पोलिसांनी गुन्हा दाखल केले. आणि माणिकराव कोकाटे असतील, धनंजय मुंडे असतील, तुम्ही पाहताय आता बीडमध्ये काय चाललंय, गुंडराज चाललेले. अशा लोकांना अजितदादा पाठीमागे घालतातच नाही. जे उद्देश आहे की आपल्या मंत्र्यांनी काही महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालावा, मी तुम्हाला पाठीमागे घालाय खंबीर आहे. पण भविष्यामध्ये ह्या महाराष्ट्रातील जनता अतिशय सुज्ञ आहे. भल्या भल्यांना ह्या महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवला आहे. ही महाराष्ट्रातील जनता शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची आहे. ही नेहमी संधीची वाट बघत असते, वेळेची वाट बघत असते. आणि ज्यावेळेस ह्यांचा जो आज महाराष्ट्रामध्ये माज चाललेला आहे हा माज भविष्यामध्ये महाराष्ट्रातील जनता उतरविल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी ज्यावेळेस एकत्र होती, शरदचंद्र पवार हे पक्षाचे अध्यक्ष असताना अशा काही घडामोडी झाल्यानंतर राजीनामा देण्यास सांगत होते किंवा आदरयुक्त दबाव होता. तर आता कुठेतरी ती परिस्थिती पाहायला मिळत नाही. याचा अर्थ कसा बघायचा? आदरणीय कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांपासून ह्या महाराष्ट्राची ह्या देशामध्ये एक वेगळी ओळख आहे. आदरणीय चव्हाण साहेब असतील, विलासराव देशमुख असतील, पवार साहेब असतील, वसंतराव नाईक असतील, सगळ्यांनी ह्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं. आणि ज्यावेळेस एखाद्या मंत्र्याचं चुकतं, अगर एखाद्या मंत्र्यावर काहीतरी आरोप होतो त्या वेळेस दुसऱ्या दिवशी ह्या महाराष्ट्रामध्ये त्या मंत्र्याचं राजीनामा झालेला आहे. पण सध्याचं जे सरकार आहे हे 50 खोके एकदम ओके हे अशा ईडीला भिवून पळालेलं आहे. आता त्यांना वाटतं ईडीच आता आमच्या बरोबर आहे, आता आम्हाला द्यायचे कारणच काय. त्यामुळे हे महाराष्ट्रातले जे प्रमुख नेते मंडळी आहेत ते सुद्धा आपापल्या मंत्र्याला पाठिंबा घालून त्यांना सुद्धा पाठिंबा देण्याचंच काम या महाराष्ट्रातील नेते मंडळी आज सध्या करत आहे. तर तुम्ही म्हणता तालुक्यामध्ये गौणखणीचा विषय तहसीलदार काम करत नाही किंवा तिथं आर्थिक म्हणजे पैसे तुम्ही आरोप केला, म्हणजे काय त्यात काय विषय? गौणखणीच इंदापूरमध्ये तुम्हाला माहित नाही का किती मोठ्या प्रमाणात वाळूचा असेल, मुरमाचा विषय असेल, बेकायदेशीर दोन्ही मोठ्या प्रमाणामध्ये हे इंदापूर तालुक्यामध्ये चालू आहे. आणि आदरणीय ताईंच्या मिटिंगमध्ये SP साहेब होते, कलेक्टर साहेब होते आणि यांच्या देखत मी हा विषय कलेक्टर साहेबांपुढे मांडला. आणि कलेक्टर त्यावेळेस SP साहेब म्हणले की आम्ही बऱ्याचशा वाळूच्या बोटी खोललेल्या आहेत, पण माझं स्पष्ट मत आहे की ज्या वाळूवाल्याला, ज्या मुरुमवाल्याला या इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्यांचा पाठिंबा आहे, त्यांच्या आज ही बोटी आणि आज ही मोठ्या प्रमाणामध्ये मुरुम उचलण्याचं काम या इंदापूर तालुक्यामध्ये चालू आहे. आणि या सगळ्यांकडे हे जे लोकप्रतिनिधी इंदापूर तालुक्याचे त्या अवैध धंद्याला पाठिंबा देतात असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि तुम्ही सुद्धा सर्व पत्रकारांनी मला विनंती की सर्व पत्रकारांनी याची खात्री करावी की हे धंदे चालू आहेत की नाही. गटगटना झाली, तुम्ही आक्षेप घेतला का त्यावर? हो, गटघटना जी झाली होती त्यांच्या 21 तारखेपर्यंत मुदती होत्या आणि मी त्याच्यावर हा संपूर्ण आक्षेप घेतलेला आहे. त्या ठिकाणी कोणत्या गाव आहे ते? मी निमगाव गटामध्ये आक्षेप घेतलेला आहे, पळसदेवमध्ये घेतलेला आहे, काठीवाडापुरीमध्ये घेतलेला आहे. 3 गटाची अतिशय चुकीची गटरचना झालेली आहे.
त्या तिन्ही गटरचनेवर मी आक्षेप घेतलेला आहे आणि 6 तारखेला त्यांची हिअरिंग ठेवली. कालच मला कलेक्टरचं पत्र आले, 6 तारखेला तुम्ही कमिशनर पुढे या म्हणून. तुम्हाला असं म्हणायचंय का विद्यमान कृषी मंत्र्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याच्या साठी सोयीस्कर गट निर्मिती केली किंवा निर्माण केली? अगदी उघड आहे की विद्यमान मंत्र्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी इंदापूरचे तहसीलदार त्यांना घरी बोलवलं आणि घरी बोलून सांगितलं की असे असे गट रचना करा आणि इंदापूरच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदारांनी फक्त त्याच्यावर सह्या केलेल्या आहे. हा अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ही गटरचना आणि गणरचना पंचायत समिती गणरचना केलेली आहे. गोंड खनिजाचा आता तुम्ही प्रश्न